सोडून जाते ना. तुम्हाला सांगू का, काही पोरांच्या प्रारब्धात आईचं प्रेम नसतं, काही मुलींच्या प्रारब्धात मायबापाचं प्रेम नसतं. आज आभागी ठरले योगेश आणि विशाल. आज त्यांचा उमदीचा काळ आहे, प्रगतीचा काळ आहे. आई वडिलांना फार कष्ट केल्यानंतर पोरांचा जेव्हा चलता वेळ असतो. आज त्या ताई 38व्या वर्षी चालल्या गेल्या. आज त्यांच्या घरात दोघं सुना आहे, दोघं मुलं, त्यांचे धर्मराज, त्यांचे पती. एवढ्या सोन्यासारख्या कुटुंबामध्ये रोज ही पोरं आईच्या फोटोला पाहून अंतःकरणात रडत असते. आपली आई घरात जिवंत असली ना, माय काय असते सांगू का तुम्हाला? आईचं प्रेम काय असतं? तुम्ही आजारी पडा हो, तुम्ही MD डॉक्टरकडे जा, तुम्ही धुळ्यातल्या प्रसिद्ध डॉक्टरांकडे जा. किरण दादा, मी रोज कार्यक्रम करतो, कधी अंग भरतं, कधी डोकं दुखतं ना, मी डॉक्टरांकडे गेलो का मला डॉक्टरांचा गुण नाही लागत. माझी माय फक्त जिवंत आहे, मी भाग्यशाली राजू. माझा बाप मेलाय, मला आईचं फार मोठं भाग्य आहे. मी MD डॉक्टरांकडे गेलो, चांगल्या डॉक्टरांकडे गेलो का मला बरं नाही वाटत. माझी माय जिवंत आहे, मायचं प्रेम जिवंत आहे. माय काय करते माहितीये का? माय झाडणी आणते, कुई उतरवते. माय सांचे आणते, कुई उतरवते. माय चप्पल आणते, कुई उतरवते. माय सर्व्या गोष्टीची कुई उतरली का माय तिचा पदर घेते, डोक्यावरनं फिरवते. ज्यांच्या घरात माय डोक्यावरनं पदर फिरवायला असेल ना, त्यांच्यासारखे भाग्यवान लेकरं कोणतीच नाही राजू. आज या घरामध्ये सर्व आहे, पण डोक्यावरनं हात फिरवायला माय नाहीये. आज या घरामध्ये जे स्वप्न पाहिलं नाही ते नांदतंय. बाई, माझी पोरं एवढी मोठी झाली, माझ्या घरात सुना आल्या, त्यांचे लाड कोड करायला मुलगा किती मोठा उद्या हो. मुलाचं वय आईला कधीच कळत नाही आणि मुलीचं वय बापाला कधी कळत नाही. आपल्याला पोरगी जर असेल ना, पोरीचं वय कधीच बापाला कळत नाही आणि आईला मुलाचं वय कधीच कळत नाही. जगाच्या बाजारात आपण पैसे कमवू ना, पोरगा पैसे विचारतो, पत्नी पैसे विचारते, घरी आल्यानंतर माय फक्त एवढे विचारते, तू जेवला होता का? तुझं पोट भरलं होतं का? महाराज, आई आई असते. ज्याची आई चालली जाते ना, तो फक्त एकच म्हणतो, श्री जीवनाच्या टप्प्यावरती धन्य तू गमाते. जगाचं सर्वस्व समजून जाते. आई जेच आई जगातलं सर्व नातं संपतं ग, पण तुझ्या नात्याची सर येत नाही. कधी कधी मी 2-4 दिवस जर घरी राहिलो ना, माझी पोरं काय आईला किती होतील, मी सांगतो मला हे बनव, मला ते बनव, मला असं खायचंय, मला तसं खायचंय. आई पत्नीला नाही सांगत, आई स्वतः उठून हे करते. मला योगेश का विशाल सांगत होता, मी आई गेल्यानंतर 3 वर्ष हातानं बनवलं. तुम्हाला सांगू का, आज तुमच्या घरात सर्व डबडे भरलेले असतील दादा, पण तुमच्या आईनं तुमच्या लहानपणी जो डोक्यावर हात ठेवला असेल आणि वाटीवर भात दिला असेल ना, त्याची चव तुम्हाला आतापर्यंत कधी लागली नसेल. त्या आईचं प्रेम राहतं, तो आईचा जिव्हाळा राहतो, त्या आईचं अस्तित्व राहतं. आणि त्या आईचं प्रेम जर कोणाला भेटत असेल तर तिला म्हातारपणी रडवू नका, तिला म्हातारपणी त्रास देऊ नका. अरे कधीतरी प्रारब्धाचा खेळ असतो.
घरात तेवढ्या भानगडी होतात, घरात भांड्या लागतं. काहीही झालं ना, आईची सेवा करताना पांडुरंगाला साक्षी ठेवताना एवढंच करा, म्हणून या मनी मानू नये खेदू, म्हणावा गोविंदू वेडो वेडा. अरे एखाद्याची आई गेली, एखाद्याचा बाप गेला, कोणाला दोष देऊ नका, आपल्या प्रारब्धाला दोष द्या. कोणाला दोष देऊ नका. कधी कधी आपल्या प्रारब्धाला नाही पुरले आपले मायबाप, कधी कधी नाही. आता या परिवारात त्या दादांनी कोणाजवळ दुःख मांडावं, त्या पोरांनी कोणाजवळ दुःख मांडावं. आली गलीतल्या बाया ज्यांच्याकडे सासू जिवंत आहे ना, त्यांच्या सुनांना पायरी उतरून असं विचारायची गरज नाही की या रामबंधूने पुढीच कितलं वापरणं पुढी आमले या पापडे करणार, कितलं नवीन पोरी परणायला आल्या घरात. सासू जर असते ना, हक्काचं विद्यापीठ असते घरात. सुनेला पायरी नाही उतरू देत नाही. मी जासू मग सोनासारखी पोरली उतरू नाही देवा. मग आज या घरामध्ये त्या पोरींना सुद्धा सासू आठवत असेल. आमची सासू राहिली असते ना, बोगन असले बोनलाई देते. आमनी सासू राहती ना, कुल्लाईच ना गहू टाक देते. आमनी सासू राहती ना, बाजरी ना वडा करते. धाक असतो, धाकेत प्रेम असतं, धाकेमध्ये दया असते. ज्या घरामध्ये ही अपूर्णता वाटली ना, त्यांनी एकच करा, ना सुनांनी कोणाला दोष देऊ नका, ना माणसानं कोणाला देऊ नका, पोरांनी कोणाला दोष देऊ नका. दोष द्यायचा असेल ना तर एकच करा, अनेक रुसावे न लगे बहुताशी, आपुल्या संचिता वाचून या. आपल्या संचिताला दोष द्या आणि परमात्माला सांगा, देवा आता या परिवारावर जसं दुःख आलं ना, तसं दुःख कोणाकडे येऊ नको देऊ, अशी वेळ कोणाकडे येऊ नको देऊ. आम्ही एकच करू, आमचा सर्व सुखादुःखाचा भार तुझ्याकडे टाकू. आमचं दुःख तू स्वीकार. तू नारायण आहे, तू दाता आहे, तू प्रेमी आहे, तू सर्वस्व आमचं स्वीकार. आणि स्वीकारताना फक्त तुकोबरायांच्या भाषेप्रमाणे सांगा, अभंगाच्या 4थ्या चरणात, तुका मने भार घातली आवरे. तुम्ही आज जो हा भार देवाच्या चरणी टाकला ना, याचा फायदा काय माहिती? आईसाठी केलेलं पुण्यतिथीचं कीर्तन तुम्हीही पवित्र झाला, तुमची वास्तूही पवित्र झाली. तुमच्या प्रेमापोटी जेवढी लोक कीर्तन ऐकायला आली ना, तीही पवित्र झाली. कारण कोणाच्याही दारी कीर्तन होत नाही बरं का, कोणाच्याही दारी भजन होत नाही. भाग्यवंता घरी भजन पूजन त्याची वाट पाहे, त्याची वाट पाहे रघुनंदन. जगाच्या बाजारी सर्व काही मिळेल, परी हे दुर्लभ हरीचे. तुमच्या प्रारब्धात होतं की तुम्ही संसारात प्रगती केल्यानंतर आईसाठी कीर्तन कराल, कारण तुमच्या आईचं सत्य कर्म होतं, तुमच्या बापाचं वागणं निर्मळ होतं, तुमच्या वागण्यात सत्यता होती.
म्हणून तुमची परिस्थिती सुधारली. आज तत्व सापडलं, हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय आणि पवित्रची होय. तुमचाही देव पवित्र झाला आणि आईचा मृत असलेला आत्मा सुद्धा पवित्र झाला. फायदा काय झाला माहितीये का? आज तुमच्या आईला गरुड पुराणानुसार जर 3 मिनिटं इथं यायला भेटलं ना, कागटाई नाही, ज्याची पुण्यतिथी असते ना त्याला परमात्मा गरुड पुराण असं सांगते की त्याला 3 मिनिटं यायला भेटतं. तुमची आई 3 मिनिटं आलीच असेल, हे मी नाही सांगत, गरुड पुराण सांगत. पण सांगू का, तुमच्या आईनं हा 3 मिनिटात सर्व प्रेमाचा पाझर पाहिला असेल ना तुमचा. आज विशाल दादा, योगेश दादा, तुमची आई 10 वर्षानंतर देवाच्या कानात सांगेल याच साठी केला होता शेवटचा दिवस. मी जितके वर्ष जिवंत होती ना पांडुरंगा, माझ्या कर्मात पंढरपूरची नगरी सजवत होती. माझ्या लेकरांना गुन्ह्या गोविंदाचं वळण लागलं, सुसंस्कार लागले. माझ्या गेल्यानंतर माझ्या मुलांनी माझ्या नवऱ्याची टापटीप ठेवली, व्यवस्थित ठेवलं. मला एकच सूत्र आहे, आता निचंती पावलो विसावा कुंटली या धावा तृष्णेची या. तुमच्या आईचं म्हणणं आहे. पण आज तुम्ही तुमच्या आईचं हे दाव पुण्यतिथीचं कीर्तन करताना तुमचा बाप ही गर्दी गेल्यानंतर खाटेवर जेव्हा एकटा बसेल ना, तेव्हा तुमचा बाप मनातनं तुमच्या आईला निरोप देईल की कौतुक वाटे झाली या वेचाची. काय सांगू ग तुला आजचं कौतुक? सारी दुनिया होती फक्त तू नव्हती, सारी मंडळी होती फक्त तू नव्हती, पण तू नव्हती म्हणून केलेला हट्ट आज तुला फक्त सांगेल अंतकरणातनं कौतुक वाटे झाली आहे नाव मंगळाचे ते निघुने. पण तू गेल्यानंतर आपल्या घरात आता एवढा आनंद आहे की तू स्वर्गात असतील ना तुला ती मुक्ती भेटणार नाही, स्वर्गात तुला तो आनंद भेटणार नाही, पण तो आपल्या संसारात आहे. तुका म्हणे मुक्ती परनेली नवरी. तू स्वर्गात पाहत असतील पण ती आता आपल्या घरात खेळते, फक्त आता तू नाहीये. तुका म्हणे मुक्ती परनेली नवरी. आता दिवसचारी खेडी वेडी वातावरणात दोघही भावांना एक रिक्वेस्ट करेल जाता जाता, आता आई नाहीये घरात. अंतकरणातलं दुःख कितीही झालं ना, शेवटच्या काळापर्यंत बापाला चांगला जीव लावा. दोघांनी पत्नींना आत्मविश्वासात घ्या. घरोघरी मातीच्या चुली आहेत. मी बोलणार आहे म्हणजे माझ्या घरात दात्या नाही असं नाही, तुम्ही ऐकणार आहे तुमच्या घरात असं नाही. प्रत्येकाच्या घरी धूर निघणार आहे, प्रत्येकाच्या घरी चुला आहे तर काळपट येणार आहे, प्रत्येकाच्या घरी. पण तुम्हाला सांगू का, कितीही काही झालं ना दादा, तुमच्या बापाला सांगा. आता तुमची पंढरपूरची नगरी तोच आहे, तुमचा महादेवही तोच आहे, पांडुरंगही तोच आहे, रामही तोच आहे, कृष्णही तोच आहे. तुम्ही त्याला सांभाळलं आणि तो ज्या दिवशी जाईल ना त्या दिवशी तुमच्या घरच्या बायांना तुम्हाला असा आशीर्वाद देऊन जाईल की 33 कोटी देवांनी जरी तुमचं वाईट करायचं ठरवलं ना तरी 33 कोटी देवांकडनं वाईट होणार नाही. इतकी ताकद बापाच्या आशीर्वाद असते. त्या बापाला सांभाळा. आज रत्नताईंसाठी केलेल्या 10व्या पुण्यतिथीचा कार्यक्रम एवढंच उत्तर देईल. नीताताईंचा हो आज एवढंच उत्तर देईल. काय उत्तर देईल सांगू का? तुमच्या दारी ताईंसाठी नीताताईंसाठी जो कार्यक्रम झाला हा कार्यक्रम एवढंच सांगेल. तुम्ही नारायण नागबली करून जेवढं पुण्य प्राप्त करणार आहेत, तुम्ही पिंडदान करून जेवढं पुण्य प्राप्त करणार आहेत, तेवढं कलियुगातलं एवढंच साधन आहे. कीर्तन सांग होय अंग हरी रूप. इथं हरीचं रूप, हरीचं गुण, इथं राम सांगितलं गेलं, इथं कृष्ण सांगितलं गेला, इथं हरिपाठातले तत्व सांगितले गेले, इथं फक्त तत्व एकच उरलं. आता ज्ञानदेव म्हणे झाला हरिपाठ पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. आता तुमच्या आईचा पूर्वजांचा वैकुंठाचा मार्ग सोपा झाला आणि तो मार्ग सुरळीत करण्यासाठी इथं नारायण बाबा उपस्थित आहेत. बोलायचं नारायण बाबा आहेत, त्यानंतर आमचे राजू दादा आहेत, आदरणीय आमचे योगेश दादा आहेत, किशोर दादा आहेत, दुर्गेश दादा आहेत, आमचे चेतन महाराज आहेत, गावातले बाबा विनेकरी आहेत, दीपक दादा आहे, लेकरू आमचंच घरचं आहे, त्याबरोबर राहुल दादा आहेत, प्रेमी मंडळी आहेत, गावातला साऊंड आदरणीय आमचे भाडू दादांचे वडील आहेत, काकाशी तुमचे सुद्धा महेंद्र दादा, ते आमचे दाजी साहेब आलेले आहेत, आदरणीय आमचे बापू साहेब आलेले आहेत, सर्व प्रेमाची मंडळी आहेत. आमच्या किरण दादांच्या सांगण्यावरून आम्ही इथपर्यंत आल्यानंतर हा कार्यक्रम
संपल्यानंतरही आठवेल. कारण का मी बोलत होतो, अशी एखादी निर्दयी बाई होती की मी सांगताना हसत होती. माझं बोलणं थोडं कडू असेल ना, जिला दुःखाची झालंच माहिती ना, ती दात काढत होती. इथून घरं मोजून दिली मी. एक लक्षात ठेवा, इथून काही काही, पण ज्यांना खरोखर प्रपंचाची तळमळ होती ना, ती प्रत्येक बाई रडत होती. जी हसत होती तिचा बुद्धी अंक किती तो सोडा, पण जी अंतकरणात अश्रू गाडत होती ना, तिला तिचं लेकरू प्यार आहे, तिचा माणूस प्यार आहे, तिचं कुटुंब प्यार आहे. आणि जी हसली बुवा तिला काहीच प्यार नाही. जगणूत काय मरणूत काय काही उरलं नाही. हा सिद्धांत आहे. इथं तुम्ही सर्व पितृवर्गातली माणसं आहेत, सर्वच्या सर्व तुम्ही रडत होते बायांपेक्षा जास्त. कारण तुम्ही संसारातले कष्ट भोगलेले आहेत, तुम्ही संसारातले सर्व यातना भोगलेले आहेत. उतरच्या काळात एकमेकाला सांभाळा. या कार्यक्रमाला आशापुरी यूट्यूब चॅनलचे मालक स्वतः उपस्थित राहिले. उद्यापासून तुम्हाला हा कार्यक्रम आपल्या घरी पाहता येईल. आशापुरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, त्या चॅनलपर्यंत जा. सर्वांचे आभार मानता मानता एकच करेल, जाता जाता एकच करा, आपण आपल्या पारड्यात बसा, माणुसकीचं माप घ्या आणि माणुसकीचं माप ज्ञानोबरांच्या चरणी टाकताना शेवटचं भजन गोड करा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. कोणीही 10व्या पुण्यस्मरणानिमित्त आमचे लहान बंधू म्हणजे आमचे कनिष्ठ बंधू, आमचे हरिभक्तपरायण स्वप्नील महाराज गिरडकर, भरपूर त्यांचे कीर्तन मी वाजवलेत, ऐकलेत. पण आजच्या कीर्तनामध्ये त्यांना तर वाटतच होतं, पण तुम्ही सुद्धा मला सुद्धा राहवलं गेलं नाही. आणि त्या हृदयाच्या पाझरेतून माझ्याकडनं जे प्रमाण आलीत, देवा तुझा माझा कार्य वैर खार, दुःखाचे डोंगर दाखविसी, बडे बांधून या काळा हाती देशी, ऐसे काय चित्ती आले तुझ्या, आम्ही देवा तुझी केली होती आस, बरे केशवराजे कडू आले, नामा म्हणे देवा करा माझी कीव, नाहीतरी जीव घ्यावा माझा. या युक्तीप्रमाणे या घरावर जो दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे आणि त्याला जी स्फूर्ती दिली, जो पाझर फोडला आमच्या महाराजांनी, तर हे प्रत्येकाला साधत नाही. पण महाराजांनी जेव्हा त्या अभंगाला अभंगामध्ये जेव्हा प्रवेश केला ना, तेव्हाच मला कळलं होतं. तर आजचं कीर्तन महाराज आपल्याला मंत्रमुग्ध करतील आणि स्तुब्ध करतील. ते अशा आपल्या स्वप्नील महाराजांनी आपल्या कीर्तनामध्ये आपल्या ताईंबद्दलचं, दिदींबद्दलचं जे निरूपण केलं, त्या आपल्या कुंडाणे गावामध्ये आणि आपल्या सर्व पंचक्रोशीतील आमच्या खानदेश वारकरी सेवा मंडळ धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, पुणे आणि MP सर्व मंडळाच्या वतीने महाराजांचं आम्ही ऋण व्यक्त करतो आणि त्यांच्या आम्ही ऋणात राहू इच्छितो. आणि घरच्या कुटुंबांनासुद्धा सांगतो मी, हे आपण पुण्यस्मरण का करावं, का करतात आणि करायलाच पाहिजे का. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, कल्याण इच्छती तया कुडा. आपल्या कुळाला जर आशीर्वाद मिळत असेल ना, याचं पुण्यकर्म केल्यावर, कीर्तनाचा कार्यक्रम, नामस्मरण केल्यावर, प्रवचन केल्यावर आपले जे पितृ गेलेले असतात ना, तर ते आपल्याला आशीर्वाद देतात आणि वरून आपल्याला आशीर्वाद देऊन हा सर्व समागम पाहतात. आणि कल्याण इच्छिती तया कुळा, आपल्या कुळाला ते कल्याण करतात, आपल्या कुळाचं, आणि आशीर्वादसुद्धा देतात. म्हणून आपल्या या पंचक्रोशीच्या वतीने, आमच्या मिस्त्री परिवाराच्या वतीने, आमच्या महाराजांचं, आमचे कनिष्ठ बंधू हरिभक्तीपरायण स्वप्नील महाराज गिरडकर यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि त्यांच्या ऋणात राहू इच्छितो. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. बाहेरच्या मंडळीने चहा घेतल्याशिवाय जाऊ नये. जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल, जय विठ्ठल जय जय. बोलिले पुरे वेडे वाकुडे होत, करा क्षमा अपराध महाराज डोके सिद्ध, हा नाही विचारिला अधिकार
करा